पण म्हणा दादा हिचं नाव फार छान आहे, स्वामिनी. काय गोष्ट आहे नावामागे? स्वामिनी म्हणजे तू बघितलंस आता, हो, म्हणूनच मला हा प्रश्न. मोजले स्वामी किती आहेत काय. तरी हे आता एवढेच आहेत. विद्याने आता ते सगळे लोकांना देऊन टाकलं. बऱ्याच ठिकाणी बरेच लोक काय काय किती तुला माहिती आहे. नटावर एवढं प्रेम करतात ना आयुष्यात. खरंय खरंय. स्वामिनी नाव म्हणजे मी आणि विद्या आम्ही लेट मॅरेज आणि लेट सगळ्या गोष्टी. आणि शी मस्ट बी आय थिंक 39-40 वेन ती प्रेग्नंट होती. सो त्या एजमध्ये ती प्रेग्नन्सी आणि मग ते सगळं. तर आम्हाला एक आम्ही त्यावेळी शेरे पंजाबमध्ये राहत होतो आणि होली स्पिरिटमध्ये ते सगळं होतं तिचं. त्यावेळी सुजान नावाची एक सुंदर आज पण आहे ती डॉक्टर. तिने म्हटलं की नाही, मी डिलिव्हरी करणार, नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवते. अरे वा, छान. मग ते प्रोसेस सुरू झाली. पण विद्याला स्वामींवर एवढं होतं, ती दर महिन्यातून अक्कलकोटला जायची आणि यायची. आणि सो 8वा महिना झाला होता आणि आता शेवटचा आम्ही परत चाललो होतो. माझी त्यावेळी फिॲट होती, मी विद्या आणि माझी ताई, आम्ही सगळेजण असे तिघे चाललोय. आम्ही सकाळी निघालो, आम्ही रात्रीचे असे पोचलो आणि मला ती 9:30ची आरती आणि तो प्रसाद वगैरे सगळं करायचं होतं. सो पोचायचं होतं आणि समाव सोलापूरच्या अलीकडे थोडंसं मला असं ब्रेक लागतच नव्हता. तर म्हटलं अरे काय झालं यार. उतरलो, दाखवलं तर ऑइल टाकून घेऊन जातो मी. मग ऑइल टाकलं आणि घेऊन गेलो एवढा रात्री. त्यावेळी आता मोठा रोड झाला. त्यावेळी पोचलो आणि नेमकं ते मिळालं. सगळी आरती त्या पालखीमधून खालून जाणं बिणं सगळं विद्याला ते करायचं होतं. ते सगळं केलं मग प्रसाद घेतला. आणि तोपर्यंत आता जन्मेंजय महाराज आणि अमोल म्हणजे माझं घरच आहे. तिकडे आता हल्ली काही लोक मला फोन करतात, मग त्यांच्या राहण्याची सोय असेल ते सगळं करतो. तर ते घर असल्यामुळे त्यांना मी अमोलला म्हणा, अरे गाडीचा प्रॉब्लेम आहे, तू सकाळी लवकर बोलव कोणाला तरी मॅकॅनिकला आणि मग आपण ते बघूया. म्हटलं ओके. आम्ही सकाळी राहिलो वगैरे, सकाळी आंघोळ केली, अभिषेक केला, सगळं केलं, दर्शन घेतलं, परत आलो आणि मी तो म्हटलं अरे तू मॅकॅनिकला सांगितलं. हो केलं त्यांनी काहीतरी. तर तो मॅकॅनिकनी त्याला सांगितलं अमोलला की हे इथपर्यंत आलेच कसे. आपण म्हटलं काय झालं, आमचं ब्रेक फेल होता कम्प्लीट. सो दॅट टाइम म्हणजे ते 35 किलोमीटर सोलापूर आणि त्या आधीचे 10, 45 किलोमीटर आम्ही मी पंपिंग करत आणली गाडी आणि पोचलो होतो आम्ही. सो वी बोथ झॅप एकदम. आणि मग त्यामुळे आणि विद्या झाल्यानंतर आम्ही ठरवलंच होतं स्वामीनी नाव ठेवायचं. तसं ते स्वामीनी नाव ठेवलं. दादरच्या मठामध्ये तिचं बारसं केलं सगळं. म्हणजे स्वानंदी वगैरे सगळं लक्षा पण होता तेव्हा. त्यामुळे सगळे जॉनी वगैरे सगळे माझ्या सगळे शेरे पंजाबला सगळे लोक यायचे माझ्या गच्चीमध्ये. मला आजही इकडे पण येतात, पण त्यावेळेचं मला आठवतं. तर तसं ते स्वामीनी नाव पडलंय.